जळतमधल्या सगळ्या घटनेप्रकरणी सध्या पोलीस माहिती देत आहेत. आपण थेट जाऊ. एक ठिकाण प्रार्थनास्थळ याचं नुकसान करण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्याच्यामध्ये आवश्यक कायदेशीर उपाय आणि गुन्हा दाखल करणे, आरोपींना शोधणे हे त्वरित आम्ही सुरू केलेलं आहे. जी वादग्रस्त पोस्ट होती त्याच्याबाबत त्या संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि तो पोलिसांच्या ताब्यात आहे. यवत भागातील इंदिरानगर, सहकारनगर हा भाग विशेषतः याच्यामध्ये बाधित झाला होता. या सगळ्या परिसरामध्ये अहोरात्र याच्या पुढे निगराणी ठेवण्यात येईल आणि जे काही अफवा पसरवतील, गुंडागर्दी करतील आणि प्रोहिबिटरी ऑर्डरचं उल्लंघन करतील त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करणे, अटक करणे हे करण्यात येईल असं मी आपल्या माध्यमातून सगळ्या समाजकंटकांना सांगू इच्छितो. सर, किती गाड्यांचं नुकसान झालंय? त्याची काय सद्यस्थिती? 3 4 व्हीलर आहे सर आणि 4-5 टू व्हीलर आहे. सध्याची जी प्राथमिक माहिती आहे, जिथे एक घटनास्थळ मी बघितलं तिथे 2 कारचे काचा फोडण्यात आलेल्या होत्या, एक मोटरसायकलची जाळपोळ आहे आणि याच्याशिवाय 2 गाड्यांबाबत माहिती मिळालेली आहे. ते आता आम्ही खात्री करणार आहोत. फोर्सची संख्या अशी आहे की जे जिल्हा पोलीसचं मनुष्यबळ आहे ते पर्याप्त संख्येमध्ये येत आहे. त्याच्यासोबत एक SRPFची पूर्ण कंपनी आहे. त्यामुळे फोर्सची संख्या जी आहे उपलब्ध आवश्यकतेनुसार 200च्या आसपास मनुष्यबळ उपलब्ध नाही. संख्येला कसं आहे की संख्या सांगण्यापेक्षा मी हे सांगतोय की परिस्थितीला अनुरूप संख्याबळ जिल्हा पोलीस अधीक्षकांजवळ आहे. बाहेरून आम्ही एक SRPF कंपनी दिलेली आहे. ते स्वतः आणि त्यांचे SDPO, ॲडिशनल SP, PI हे सगळे मोठ्या प्रमाणात इथे उपलब्ध आहेत. कालचा इथे कार्यक्रम झाला एक स्पेसिफिक, त्याच्या आधी 26 तारखेला आणखी इथे स्टॅच्यू वँडलाइज झाल्याची घटना घडली होती. सो हळूहळू प्रेशर बिल्डअप झालं आणि त्यानंतर हे घडलंय. सो पोलिसांनी यातल्या नक्की कोणत्या गोष्टी ऑब्झर्व केलेल्या होत्या? कारण जे घडलं त्यावेळी जेवढे एक्सपेक्टेड तेवढं पोलीस तरी उपलब्ध नव्हतं. मागच्या आठवड्याभरापासून जे काही गुन्हा घडला होता आपण म्हणतात त्याप्रमाणे यामध्ये गावकऱ्यांशी संवाद साधून सगळ्या जाती धर्माच्या बैठक झाली होती आणि आरोपीचा शोध घेण्यात सगळे सहभागी होते, पोलिसांना मदत करत होते. आणि त्यामुळेच आपण काल 2 आरोपींना पकडण्यास यशस्वी झालेलो आहे. त्यामध्ये स्थानिक सगळ्यांचा सहभाग आहे. त्या घटनेपासून कालच्या सभेपर्यंत SP पुणे ग्रामीण यांनी पुरेसे मनुष्यबळासह बंदोबस्त ठेवला होता. काल सुद्धा पूर्ण वॉच आणि सर्व्हेलन्स त्या सभा ठिकाणी होता आणि त्यानंतरही वातावरण सामान्य होते अशी माहिती प्राप्त आहे. त्याच्यानंतर या घटनेचा निषेध सुद्धा यवतमधल्या सगळ्या नागरिकांनी केला होता. त्याच्यामध्ये असा वेगळा भाग नव्हता, परंतु आजच्या घटनेमुळे त्याला वेगळं वळण मिळालं त्या पोस्टमुळे, अशी सध्या प्राथमिक माहिती आहे. तरी आपण सांगता त्याच्याबद्दल आम्ही आणखी तपासणी करून घेऊ. सर, ज्या गाड्यांची तोडफोड केली जमावाला, ती सगळी लोक गावातलीच होती की या गावाच्या बाहेरची होती? सध्या जे घर मी बघितलं ते तर सध्या 2 गाड्या इच्छा दिसत आहेत. आता मोटरसायकलच्या मालकीचं जे पडताळणी चालू आहे आणि इतर गाड्या ज्या आहेत अजून त्यांची माहिती पूर्ण आम्ही घेतलेली नाही. आता घेऊ आम्ही. आतापर्यंत आपण परिस्थिती सामान्य ठेवणे, नियंत्रण ठेवणे याच्यात व्यस्त होतो. ते आपण घेऊ आणि आपल्याला जाळपोळ असं म्हटलं जातं. तर जी माहिती मिळते दुचाकी जाळली, तर ते खरं आहे का एकापेक्षा जास्त गाड्या जाळतात? त्याच्यात जे माहिती आता आमचे पंचनामे करण्याची प्रोसेस चालू आहे. त्यामध्ये जसं सरांनी सांगितलं 2 गाड्याचे काच फोडणे ते आमच्या समक्ष आलेलं आहे. तशा प्रकारे 1 वाहनची जे 2 चाकी वाहनाची जाळपोळ झाली ते समोर आलेलं आहे. बाकी इतर 2-3 वाहनाला जे 2 व्हीलर नुकसान करण्यात आलं त्याचा सुद्धा पंचनामा चालू आहे. त्याबद्दल अधिक माहिती पंचनामे झाल्यानंतर आपल्याला देण्यात येईल. सर, दगडफेक झाली का? लोकांच्या घरामध्ये दगडफेक लोक दाखवत आहेत. त्यामध्ये माहिती अशी आहे की काही ठिकाणी प्रार्थनास्थळ आहे, त्या ठिकाणी जे गाड्याचे काचे फोडले त्या ठिकाणी आहे. एका